नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तीबद्दल ज्याचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येते वीज आणि अद्भुत शोध. हो, निकोला टेस्ला. चला तर त्यांचं आयुष्य आणि त्यांचे अविश्वसनीय शोध, त्यांचेच मित्र आणि चरित्रकार जॉन जे ओनिल यांच्या नजरेतून समजून घेऊया. जरा विचार करा. एका रिपोर्टरला टेस्ला यांचं काम इतकं अफाट वाटलं की त्याला वाटलं जणू काय एखादा देवच स्वप्न पाहतोय. या एका वाक्यावरूनच त्यांच्या कामाची भव्यता आपल्या लक्षात येते. चला तर मग या अद्भुत स्वप्नात जरा खोलवर शिरूया आणि बघूया हे वर्णन किती खरं होतं. तेव्हाचे लोक टेस्ला यांना फक्त एक वैज्ञानिक म्हणून बघत नव्हते, नाही, तर जणू काही ते एक आधुनिक देवदूत होते ज्यांनी एका नव्या जगाचीच निर्मिती केली होती. तर आपली ही सगळी कहाणी प्रोडिजियल जीनियस या पुस्तकावर आधारलेली आहे. आणि हे फक्त एक पुस्तक नाहीये, हा त्यांच्या आयुष्याचा आरसा आहे जो लिहिलाय त्यांच्या जवळच्या मित्राने जॉन जे ओनिल यांनी. त्यामुळे आपल्याला त्यांच्या खऱ्या आयुष्याची एक अगदी खास झलक बघायला मिळते. या पुस्तकात तर टेस्ला यांची तुलना थेट पौराणिक देवांसोबत केलीये. कल्पना करा, त्यांना विजांचा वर्षाव करणारा ज्युपिटर म्हटले, पृथ्वीवर वीज आणणारा प्रोमिथियस म्हटले आणि पृथ्वीला हादरवून टाकणारा हर्क्युलिस. इतकंच नाही तर त्यांना ज्ञानाच्या तेजाची उल्का असंही म्हटलं गेलंय. कमाल आहे ना? पण ही सगळी प्रतिभा आली तरी कुठून? चला त्यांच्या मनाच्या आत जरा डोकावून पाहूया. त्यांचं मन लहानपणापासूनच इतरांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने काम करायचं आणि हेच त्यांच्या त्या अद्भुत शोधांमागचं खरं रहस्य होतं. टेस्ला यांची सगळ्यात आश्चर्यकारक क्षमता कोणती होती माहितीये? ते कुठलाही शोध लावण्याआधी त्याचं संपूर्ण चित्र अगदी 3D मध्ये प्रत्येक अँगलमधनं पूर्णपणे आपल्या मनात बघू शकत होते. जणू काही त्यांच्या डोक्यातच एक सिनेमा हॉल होता. त्यांच्या कामाची पद्धत तर एखाद्या जादूगारासारखीच होती. बघा, आधी ते मनातल्या मनात मशीनची कल्पना करायचे, मग आपल्या डोक्यातच त्याचे भाग बदलायचे, सगळं जुळून बघायचे. त्यानंतर ते काल्पनिक मशीन आपल्या मनातच आठवड्याचे आठवडे चालवून बघायचे की बाबा यात काही अडचण तर येत नाहीये ना. आणि हे सगळं झाल्यावरच ते प्रत्यक्षात बनवायचे. आणि हो, ते नेहमीच अगदी अचूक काम करायचं. त्यांच्या या पद्धतीची अचूकता इतकी जबरदस्त होती की जॉन जे ओनिल लिहितात, त्यांनी कधीही भाग तपासले नाहीत, ते नेहमीच काम करायचे. विचार करा, काय आत्मविश्वास असेल हा. खरंच अविश्वसनीय. आता आपण बोलूया त्यांच्या एका अशा शोधाबद्दल ज्याशिवाय आपलं आजचं जग खरं तर अपूर्ण आहे. हो, एक असा शोध जो आजही आपल्या घराघरात आणि शहरांना ऊर्जा देतोय. तर 19व्या शतकाच्या शेवटी एक मोठा प्रश्न होता. वीज तर तयार झाली, पण तिला दूरपर्यंत पोचवायचं कसं? आणि इथेच सुरू झालं करंट वॉर. एका बाजूला होते एडिसन, ज्यांचा डायरेक्ट करंट म्हणजे डीसी फक्त जवळच्या अंतरासाठीच चालायचा. म्हणजे विचार करा, प्रत्येक चौकात एक पॉवर स्टेशन. आणि दुसऱ्या बाजूला होते आपले टेस्ला, ज्यांचा अल्टरनेटिंग करंट म्हणजे एसी शेकडो मैल दूर जराही ऊर्जा न गमावता पोचू शकत होता. आणि म्हणूनच आज आपण जगात कुठेही विजेचा वापर करू शकतो. सगळं श्रेय टेस्लांच्या एसी सिस्टीमला जातं. ह्या एसी मोटरमागे एक जादू होती, फिरणारे चुंबकीय क्षेत्र. टेस्ला यांना एका क्षणात ही कल्पना सुचली होती. हे कसं काम करतं? तर हे एखाद्या चुंबकीय वावटळीसारखं आहे, जे मोटरच्या आतल्या भागाला कोणत्याही स्पर्शाशिवाय फिरवतं. त्यामुळे काय झालं, ठिणग्या आणि सारखे खराब होणारे भाग हे सगळं इतिहास जमा झालं. आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला 1896 साली, जेव्हा टेस्ला यांच्या सिस्टमने नायागरा धबधब्याच्या प्रचंड शक्तीचा वापर केला आणि आधुनिक विद्युत युगाची सुरुवात केली. या एका क्षणाने आपलं जग कायमचं बदलून टाकलं. पण थांबा, एसी मोटर ही तर फक्त सुरुवात होती. टेस्ला यांच्या डोक्यात भविष्यातल्या अशा अनेक कल्पना होत्या ज्या त्यांच्या काळाच्या खूपच पुढे होत्या. आज आपण जो रेडिओ ऐकतोय ना, त्याचा पाया टेस्ला यांनीच रचला होता. आणि गंमत म्हणजे काय, रेडिओचा शोध लागण्याच्या तब्बल 40 वर्षाआधीच त्यांनी त्याची संपूर्ण योजना तयार ठेवली होती. अविश्वसनीय. एवढंच नाही, त्यांनी रिमोट कंट्रोलचा शोध लावला आणि 1898 मध्ये जगासमोर पहिला रोबोट सादर केला. जरा कल्पना करा, त्या काळात ही किती मोठं आश्चर्य असेल. आपण आज शहरांमध्ये ज्या चकचकीत निऑन आणि फ्लोरोसंट लाईट्स बघतो, त्यामागेही टेस्लाच होते. त्यांनी या लाईट्सचा शोध त्यांच्या प्रत्यक्ष वापराच्या कित्येक दशकाआधीच लावला होता. पण त्यांचं सगळ्यात मोठं स्वप्न काय होतं माहितीये? त्यांना संपूर्ण पृथ्वीवर ताऱ्याशिवाय वीज पोचवायची होती. विचार करा, जणू काही संपूर्ण पृथ्वीलाच एक मोठं वायरलेस चार्जिंग स्टेशन बनवायचं होतं. पण आता आपण टेस्ला यांच्या आयुष्याच्या एका वेगळ्या, थोड्याशा दुःखी बाजूकडे वळूया. ज्या माणसाने आपल्या शोधांनी अख्ख्या जगाला जोडलं, तो स्वतः मात्र अगदी एकाकी जीवन जगला.
हे एक मोठं कोड आहे नाही का? आपल्या कामात पूर्णपणे स्वतःला झोकून देण्यासाठी टेस्ला यांनी आपलं आयुष्य जणू एका मशीनसारखं डिझाईन केलं होतं. त्यांनी प्रेम, मैत्री, पैसा या सगळ्या गोष्टींचा त्याग केला, कारण त्यांचं ध्येय फक्त एक आणि एकच होतं, नवनवीन शोध. त्यांच्या चरित्राच्या सुरुवातीलाच एक वाक्य आहे जे त्यांच्या एकाकीपणाची वेदना अगदी स्पष्टपणे दाखवतं. त्यात असं म्हटलं आहे की हे सिद्ध करते की सर्वात यशस्वी जीवनसुद्धा जर त्यात स्त्री नसेल तर ते एक निराशाजनक अपयश आहे. हे ऐकल्यावर आपल्याला त्यांच्या त्यागाची खरी किंमत कळते. आज आपण जिथे कुठे पाहतो तिथे टेस्ला यांचा वारसा आहे. आपल्या घरातली वीज, रस्त्यावरचे दिवे आणि प्रत्येक इलेक्ट्रिक मोटर हे सगळं त्यांचं स्मारक आहे. ते आपल्या आजूबाजूला कायम आहेत, जरी आपल्याला ते जाणवत नसलं तरी. टेस्ला यांनी आपल्याला आजचं आधुनिक जग दिलं, पण ते स्वतः एकटेच जगले आणि गेले. मग जगाला बदलून टाकणाऱ्या अशा अफाट प्रतिभेची खरी किंमत काय असते? हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावणार आहे नाही का?